आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। अमरावतीमध्ये आज शरद पवार आणि बच्चू कडूंची भेट होणार। शरद पवार बच्चू कडूंच्या निवासस्थानी जाणार। शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे महायुतीमध्ये चलबिचल। अमरावतीच्या चांदूर बाजार शहरामध्ये आमदार बच्चू कडूंकडून शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर। शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा। शरद पवारांना चहासाठी निमंत्रण, दबावाचं काही कारण नाही, भेटीवर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। चालले चहा प्याले तर दबावाचं काय, चहा प्याले कोणी घरी आमच्या इथं येत असेल आणि त्याचा दबावाचा काय प्रश्न आला, म्हणजे तुम्हाला सगळं चालतंय ना, आम्हाला चहा प्याले आमच्या घरी पवार साहेब आले तर त्याचाही तुम्ही दबाव म्हणत असाल तर हे चुकीचं आहे। शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत मी वेगळा निर्णय घेणार नाही, शिंदे मुख्यमंत्री नसतील तेव्हा विचार करू, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। सध्या शिंदे साहेबांसोबत जेपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही। शिंदे साहेब नसले तर मग कदाचित घेऊ। मनोज जरांगे पाटलांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। जरांगे अंतरवाली सराठीमध्ये जाणार तर मुंबईतील आंदोलनाचा मार्ग आज जाहीर करणार। धनगर समाजाचा चिकित्सा अहवाल बासनात, महाधिवक्त्यांनी अहवालावर अभिप्राय न देता परत पाठवला। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भात टीएसनं तयार केला होता अहवाल। नागपुरात आज काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा, सभेसाठी 40 एकर परिसरात मंडपासह व्यासपीठाची उभारणी। काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी उपस्थित राहणार। काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित राहणार। मवियाच्या शेतकरी जनआक्रोश मोर्चाचा आज दुसरा दिवस। आज केंदूर, शिक्रापूर, न्हावरा, मांडवगड, निरवी, दौंडमध्ये मोर्चा। शेतकऱ्यांच्या विविध 6 मागण्यांसाठी मविया आक्रमक। काँग्रेसच्या सुनील केदार यांच्या जामिनावर आज निर्णय। केदार यांच्यावर नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याचा आरोप। केदार यांच्या शिक्षा स्थगितीच्या निर्णयावर आज सुनावणी।